संपर्कात आहे ती यासाठी की एक एम्पॅथी ज्याला आपण म्हणतो, मेटे साहेबांना गमावल्यानंतर माझ्यावर आणि मुलांच्या मानसिकतेवरती जो आघात झालेला आहे तो या कुटुंबाच्या मानसिकतेवर होऊ नये या निखळ भावनेतून मी आज देखील या कुटुंबाची भेट घेतलेली आहे. मुलांचं वय खूप कमी आहे आणि हा जो भावनिक आघात असतो तो भावनिक आघात सोसवण्यासाठी कुटुंबियांनी काय केलं पाहिजे हे माझ्या स्वानुभवातून मी त्यांच्याशी काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत. आपण म्हणालात त्याप्रमाणे आज मोर्चा आहे, आम्ही सहभागी होतोय, कारण याचं एकच कारण आहे की हत्या किंवा खून ही अतिशय वाईट बाब आहे आणि ही तर इथे एखाद्या लोकप्रतिनिधीची होते आहे, एका तरुण सरपंचाची होते आहे. त्याचा जीव ज्या अमानुष पद्धतीने घेतला गेलेला आहे ते पाहता यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि याच अनुषंगाने आजचा हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आम्ही त्यात सहभागी होतोय. 18 दिवस झाले आरोपींना अटक होत नाही. तो आक्रोश, तो संताप अधिक वाढत चाललेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातून इथल्या व्यवस्थेबद्दल, इथल्या व्यवस्थेच्या चिंधड्या कशा उडल्यात यावर चर्चा सुरू आहे. अगदी बरोबर आहे की 15 दिवसापेक्षा जास्त काळ होऊन सगळ्या आरोपींना अटक करता येऊ नये हे प्रशासनाचं अपयश म्हणावं लागेल आणि ते प्रशासनाचं अपयश सातत्याने समोर येत आहे. पण एक चांगली बाब मी त्यात म्हणेन की अशी झालेली आहे की नुकताच हा तपास सीआयडीकडे वर्ग झालेला आहे. गेले 2 दिवस आपण पाहताय सीआयडीचे संबंधित वरिष्ठ अधिकारी इथे तळ ठोकून आहेत. आपल्याला त्यांच्याकडनं एक चांगली अपेक्षा करायला हरकत नाही आणि मला असं वाटतं की कायद्याने जी त्यांना वैधानिक मुदत आहे त्या मुदतीमध्ये त्यांनी या प्रकरणाचं जे काही करायचं आहे त्याच्या सगळ्यांना ज्याला आपण म्हणू शकू की कॉन्फिडन्समध्ये घेऊन जर शेअर केलं तर आपल्याला त्यांच्यावरती सीआयडीवरती विश्वास ठेवायला हरकत नाही. पॉलिटिकल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विशेष म्हणजे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष टार्गेट केले, त्याच्यावर आका कोण या सगळ्या गोष्टी आता पुढे येत आहेत. तुमचं काय एकूण पाहणी आहे की या सगळ्या प्रकरणावर ही व्यवस्था, या व्यवस्थेशी कोण इतकं या प्रवृत्तीपर्यंत आणतं? नाही, याच्यामध्ये मी पहिल्या दिवशीही बोलले होते की प्रत्येक वाईट कृत्यामागे कुणीतरी असतं आणि त्या दुष्प्रवृत्ती ज्या कुणी असतील त्या दुष्प्रवृत्ती आपल्याला प्रशासनाच्या मदतीने त्या ठेचून काढायला हव्यात. कायद्याचा जरब वाटला पाहिजे, कायद्याचा धाक वाटला पाहिजे. सुशासन फक्त आपण पेपरवरती न म्हणता ते प्रत्यक्ष इथं बीडमध्ये म्हणजे एक्झिस्टन्समध्ये आहे हे देखील आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दाखवण्यामध्ये अपयश आलेलं आहे. त्यामुळे राजकारण याच्यामध्ये असण्याचा सुतराम संबंध नाही. जे काही घडलेलं आहे ते एक लांछनास्पद कृत्य आहे आणि त्याचा जाप एक समाज मन मागतंय. जे काही दुष्कृत्य करणारे आहेत त्याच्या मागे कोणीतरी आहे असं तुम्ही बोलताना म्हणाले, हेच इथं अधिक महत्वाचं वाटतं. नाही, एक लक्षात घ्या की प्रत्येक म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की एक सोशल डेव्हिएशन ज्याला आपण सामाजिक विचलन म्हणतो की या प्रत्येक कृत्यामागे कुणी ना कुणी असतंच ना. जी एखादी ऍक्टिव्हिटी होते तिच्या मागे कुणीतरी असतंच. नाही, हे तपास यंत्रणांचं काम आहे. याच्या बाबतीमध्ये आपण नाही कॉमेंट करू शकणार. हे तपास यंत्रणांनी शोधायचं आणि म्हणूनच मगाशी मी म्हटलं की हे सीआयडीकडे तपास गेल्यानंतर आता सीआयडीने पुढे येऊन हे सांगावं की त्यांचा तपास म्हणजे आता खरं तर 2 दिवसात त्यांच्याकडनं किती अपेक्षा कराव्यात हे मला कळत नाही आहे, परंतु त्यांनी नक्कीच इनपुट्स घेतले असतील स्थानिक प्रशासनाकडून. समाजकारणी आहात या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुमचा एक काहीतरी पाहणी असेल, दृष्टी असेल, त्या दृष्टीने ही इतकं नाही, याला जबाबदार कोण आहे? मी हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करते आहे की ही जी बीडमधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळलेली आहे त्याच्या मागे कोण आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा तपास यंत्रणेने सांगणं म्हणजे वन हू हॅज द अथॉरिटी यांनी सांगणं हे अधिक चांगलं ठरतं. कोणीतरी आहे आणि त्याच्यासाठी हे चाललंय असं तुमचं स्पष्ट मत आहे? कोणीतरी आहे म्हणण्यापेक्षा माझं हे ठाम मत आहे की प्रत्येक कृत्यामागे म्हणजे तो एक जण असतोच ना, जो हे कृत्य करतो तो असतोच ना त्याच्या मागे. हे कृत्य करणारी कोण आहे ती आलीच पाहिजे ना पुढे. अंगुली निर्देश नाही, असं अंगुली निर्देश वगैरे करण्यापेक्षा मी म्हणते की तपास यंत्रणेनेच याच्यामध्ये कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स घेऊन पुढे यावं. तपास यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं पण वाटतं. स्थानिक तपास यंत्रणेवरती तर आपल्याला बोट दाखवण्यासाठी जागा त्यांनी निर्माण केलेलीच आहे, परंतु मी जे म्हणाले की 2 दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी इथे तळ ठोकून आहेत. आपल्याला त्यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा करता येऊ शकतील. या घटनेच्या आडून काही जण राजकारण करतायत असं देखील आरोप केला जातोय, काय वाटतं तुम्हाला? नाही, मी तर या ठाम मताची आहे की यामध्ये राजकारण वगैरे काही असण्याचा म्हणजे सुतराम संभव नाही किंवा ते असूही नाही. रादर आपण कुटुंबियांची भेट घेतली, त्यांना काय दिलासा देण्याचा प्रयत्न केला, धीर देण्याचा काय प्रयत्न केला? नाही, मी मगाशीच सांगितलं की मेटे साहेबांना गमावल्यानंतर माझी आणि मुलांची जी मानसिक क्षती झालेली आहे त्याच परिस्थितीमधून या कुटुंबाला परत जावं लागू नये या दृष्टिकोनातून मी या कुटुंबाच्या सातत्याने संपर्कात आहे आणि भेटी घेते.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.